आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये दुरून लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। काय आवाहन करू इच्छित? बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेलं ऐतिहासिक असं वाढवण बंदराचा भूमिपूजन आज आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आज इथे होतं आहे। आम्हाला खूप आनंद आहे। पालघर जिल्ह्याच्या विकासात्मक बाबींसाठी अतिशय महत्त्वाचं बंदर हे योगदान ठरणार आहे। या बंदराच्या माध्यमातून 10 लाखाच्या वर ह्या नोकऱ्या किंवा रोजगार उपलब्ध होणार आहेत, स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहेत आणि हे रोजगाराच्या निमित्ताने सर्व स्थानिक नागरिकांना या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे। पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठं योगदान या बंदराच्या निमित्ताने होणार आहे। फक्त पालघर जिल्हाच नाही तर पूर्ण भारत देशासाठी महत्त्वाचं असं हे सर्वात मोठं बंदर आज वाढवणमध्ये होतं आहे। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती यांनी विरोध दर्शवलेला आणि शेवटपर्यंत विरोध कायम राहील असं सुद्धा ते म्हणतात। यांची समजूत नेमकी कशी काढली जाणार आहे तुमच्याकडून आणि आज जर विरोध झाला तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? मतदान झालं त्याच्यामध्ये दिसलं असं विरोध नाही, निश्चित काही त्यांच्या शंका आहेत, काही गैरसमज आहेत। मागच्या काळामध्ये जनसुनावणी झाली होती, त्याच्यामध्ये बऱ्याचशा शंका दूर झाल्या होत्या। त्याही व्यतिरिक्त काही संघटनामार्फत काही शंका व्यक्त केलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये स्थानिकांना विश्वासात घेतलं जाईल। पारंपरिक मत्स्य व्यवसाय तो सुद्धा टिकला पाहिजे, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि साधारणतः ज्यांचे उल्लेख केलेला असे जे मच्छीमार बंधू भगिनी जे रजिस्टर आहेत ज्यांना या प्रकल्पामुळे जे डिस्टर्ब होणार आहेत त्यांना योग्य तो कंपेन्सेशन किंवा मोबदला मिळाला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टींसाठी मेरिटाईम बोर्ड किंवा JNPA आणि डिपार्टमेंट हे काम करत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचीसुद्धा समजूत काढली जाईल आणि त्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प केला जाईल। किती उत्साह आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये? प्रचंड उत्साह आहे। आपण बघतो की साधारणतः आम्हाला 40 ते 50 हजाराची गर्दी अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे सर्व उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत। पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन या निमित्ताने बांधकाम विभाग आणि सगळं प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि ऐतिहासिक अशा या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी सर्व उपस्थित राहिले। त्यामुळे सगळ्यांचं मी स्वागत करतो। माननीय पंतप्रधान आणि सर्व मान्यवरांचे या निमित्ताने मी स्वागत करतो। नक्कीच भरत राजपूत या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे। किती उत्साह आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये? आपण पाहतोय छोटे नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी तुम्ही आणले आहेत। साहेब, विषय आज जिल्ह्यासाठी इतिहासचा दिवस आहे, कारण जे डहाणू तालुक्याला 1991चं नोटिफिकेशन लागलेला इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केला डहाणूला, आज 30 वर्षानंतर हे दिवस आलं आणि हे 12 लाखाला रोजगार देणार आहेत। आणि जे विरोध सांगतात साहेब, जेव्हा लोकसभेला मतदान झालं 7 पाटीवर जाईपर्यंत तिथे 1 लाख मतदान झालं तर 80,000 मतदान भारतीय जनता पार्टीला झालं। विरोध कुठेच नाही। काय लोक विरोध करत असतील तर आज मोदीजी फिशरीचं फार मोठा पॅकेज, मला वाटतं 1600 ते 2000 कोटीच्या पॅकेज आज त्यांच्यासाठी योजना डिक्लेअर करणार आहेत। विरोध विषय कुठेच नाही आणि ज्या दिवशी सुरू होईल साहेब तुम्हाला सांगतो हे जिल्ह्याला हे तिसरी मुंबई तयार होणार आहे, डहाणू आणि पालघर। बच्चे कंपनी या ठिकाणी मोदीजींचा परिवेश केला, कसं वाटतंय? मला खूप छान वाटत आहे। मोदी साहेबला भेटायचे आहे मला। आता मोदी येणार आहे पालघरातला, मला ते खूप उत्सुक आहे की मी मोदीला भेटणार आहे। नक्कीच। आणि शाळेला सुट्टी आज? नाही, आज शाळेला सुट्टी नाही मिळत, पण मी सुट्टी घेतली। नक्कीच आपण पाहतोय कार्यकर्ते सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हे सगळे कार्यकर्ते आणि त्यासोबतच हेमंत विष्णू सावरा जे लोकसभा सदस्य आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि भाजपचा उदोउदो केला जातोय। तर आपण पाहतोय या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।